गुस्सा था ना, वो जो अपमान था ना जीआर पीछे लेने का, वही है सब ये। उसके फिर वो ये ऐसे व्यापारी लोगों को सामने लाओ, किसी जात के लोगों को सामने लाओ, ये सब चालू हो जाता है फिर। और आज का जो मोर्चा है ना, वो व्यापारियों ने नहीं निकाला है। व्यापारी के नाम पे जो भारतीय जनता पक्ष के एजेंट घूम रहे हैं मीरा भाईंदर में, उन्होंने निकाला है, जो मराठी लोगों के खिलाफ है। हम अभी हर घर में मीरा भाईंदर के जाएंगे और ये जो सब जितने नेताओं के मैंने मीरा भाईंदर के आज के मोर्चा में खड़े, उनके फोटो दिखाएंगे और बताएंगे कि ये लोग आपके खिलाफ है। ये जो आपके इधर आके खाना खा रहे, आमच्या आगरी कोळ्यांच्या जमिनी घेतल्या, त्या लाटल्या आणि यांची जी काही बंगले उभे केलेत ना, हे आम्ही आता इथल्या मीरा भाईंदरच्या घराघरात जाणार मराठी माणसाच्या आणि दाखवणार की हे तुमच्या हिताची माणसं नाहीये, त्यांना बाहेर उचलून फेका। याच्या पुढे मराठी माणसाचं सरकार आलं पाहिजे मीरा भाईंदर मध्ये, आणि आम्ही तो प्रयत्न करणार। ये मोर्चा को हम लोगों ने भारतीय जनता पक्ष का मोर्चा है ऐसा हमारा कहना है, क्योंकि ये जो व्यापारी है उसको कल रात को मैं 11 बजे मीरा भाईंदर काशी मीरा पुलिस स्टेशन में मिला था। हम दोनों में कम से कम 15-20 मिनट बात हुई, वहां पुलिस भी खड़े थे। उसने मुझे कहा दादा माझी पण भाषा थोड़ी सी रफ, मेरी भी भाषा थोड़ी सी रफ थी आप लोगों से बात करते समय। तो हम दोनों में बात ऐसी हुई थी कि कल 10:30-11 बजे हम लोग उनका जो यहाँ मंदिर है, समाज मंदिर है, वहां जाएंगे, उनके 8-10 लोग आएंगे और हम आपस में ये सब मिटाएंगे। ये ऐसी वो व्यापारी उनके साथ 3-4 लोग और थे, हम लोगों की बात हो गई थी, बात खत्म हो गई थी। उसके बाद एक उनमें से ही एक व्यापारी का मुझे रात को फोन आया 12:30 बजे और बोला दादा हम लोग मोर्चा रद्द करतोय, उद्या तुम्ही 10:30-11 या, ऐसा उन्होंने मुझे कहा। उसका रिकॉर्डिंग है मेरे पास, वो जो आदमी है जो वो व्यापारी के साथ हमारी मीटिंग में था, उसका रिकॉर्डिंग है मेरे पास, बराबर है। ये होने के बाद सवेरे रात में जब इन लोगों ने मोर्चा ये सब आंदोलन कैंसिल करने का सोचा, तभी भारतीय जनता पक्ष के कुछ यहाँ के जो एजेंट लोग हैं, उन्होंने सब व्यापारी को कॉल करना चालू किया, अरे क्या ये वो पीछे ले रहा है, ऐसा नहीं होगा, फिर वापिस लोग हमको मारेंगे, ये भड़काने का काम किया गया और उसके वजह से ये सब मोर्चा निकला। और मैं जितने भी अपने मेरे भाई लोग हैं उन सबको बोलना चाहता हूँ, चैनल वाले हैं उनको बोलना चाहता हूँ, आपने सिर्फ 40 सेकंड का वीडियो दिखाया है, उसके पहले भी बहुत चीजें हुई थी। तो आपने अगर पूरा वीडियो दिखाया होता तो ये सब जो चीजें हो रही है, आप खुद इस सब में आगे नहीं आते थे। ये जो पूरा वीडियो है वो अलग है और ये बता रहे हैं वो अलग है। ये जो चीज है ये आने वाली महानगर पालिका की इलेक्शन है ना, इसके लिए हो रही है। इसके पहले किसी व्यापारी को मारा नहीं गया था क्या मीरा भाईंदर? एक मिनट, इससे पहले मीरा भाईंदर में किसी व्यापारी को मारा नहीं गया था? मारा गया था, लेकिन अभी इनको इतना क्यों लग रहा है? क्योंकि अभी 2 महीने में इलेक्शन है और मीरा भाईंदर में मेट्रोपॉलिटन सिटी है, बाहर से आए हुए लोग ज्यादा है, तो उनको परसू करने के लिए सब चीज की गई। हा वाद सुरू झाला कुठे माहित आहे का? त्यांनी त्याचं उत्तर जे होतं ना, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये त्याचा ऍटिट्यूड बघितला त्या माणसाचा? त्या व्हिडिओ मधला ऍटिट्यूड कळल्यावर कळेल त्यांनी आमच्या लोकांना काय उत्तरं दिली आहेत आणि का रागाच्या भरात आमच्या लोकांनी त्याच्यावर हात उचललं। आमच्या लोकांनी हात उचलायचं समर्थन नाही, परंतु ज्या पद्धतीचं त्याचं ऍटिट्यूड होतं ना, तिथे आपल्यामधलं कोणी असतं ना मराठी माणूस, तर त्याने पण त्याच्याबद्दल तेच केलं असतं। आणि ते घडल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाला तर मराठी माणसाची एलर्जीच आहे, त्यांनी मतासाठी ते किती लाचार होऊ शकतात। मग इथल्या भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने तो व्हिडिओ ट्विट केला आणि ट्विट केल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, त्यांच्याकडनं सगळ्या चॅनलला ह्या बातम्या गेल्या। आता एवढंच त्याला खाज आहे ना व्हिडिओ ट्विट करायची। मी तुम्हाला परवाचा ठाण्याचा व्हिडिओ दाखवतो। आता मी हे भारतीय जनता पक्ष का म्हणतो ते पण तुम्हाला सांगतो। हे जे आजचा मोर्चा हा व्यापाऱ्यांचा नव्हता, तो भारतीय जनता पक्षाचा मोर्चा होता। त्याचं कारण भारतीय जनता पक्षाचे नेते आजच्या त्या मोर्चात कोण कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो। भारतीय जनता पक्ष आघाडी, हीच लोक या सगळ्या मोर्चात आहेत, यांचीच लोक या मोर्चात आहेत आणि म्हणून आम्ही ते तुम्हाला दाखवण्यासाठी आज इथे आलोय। आता एवढंच आहे ना, एवढंच तुम्हाला वाईट वाटतं ना, एका व्यापाऱ्याला मारलं, हे 5-10 व्यापाऱ्यांनी मिळून हा ठाण्यामधला व्हिडिओ आहे, एका मराठी माणसाला कुत्र्यासारखं मारलंय। हा ठाण्यातला, हा कुठल्या चॅनलनी नाही फिरवला, हा कुठल्या युट्यूबरला नाही वाटलं की आम्ही हा दाखवायला पाहिजे। एवढे व्यापारी मिळून कुत्र्यासारखं लोळून त्या मराठी माणसाला मारतात। मग आम्ही या व्यापाऱ्यांच्या विरोधात काही लाखोचा मोर्चा काढायचा का? आम्ही समजून घेतलं की त्या 2 लोकांमधला काहीतरी वाद असेल आणि त्यातनं ते घडलंय। हा जो व्हिडिओ आहे ठाण्यातला आहे बघा, त्याला कुत्र्यासारखा मारतात त्या मराठी माणसाला। 8-10 व्यापारी मिळून, हे सगळे व्यापारी या समाजाचे आहेत। आम्ही समाज म्हणून पाहतच नाही, कारण या समाजातले अनेक लोक आमच्या महाराष्ट्र सैनिक मनसेमध्ये काम करतात। माझं मत आहे की ही मानसिकता जर असेल तर नरेंद्र मेहतांनी हा पण व्हिडिओ ट्विट करायला हवाय।
पण त्याला वादच लावायचे होते, त्यांना यांना ना भांडणं लावायचे आहेत आमच्यामध्ये. मग आम्ही पण काढतो आता मोर्चा, इथल्या सगळ्या आगरी कोळी समाजाला घेतो, त्यांना पण यांचा जाम त्रास आहे. ठरलं की हा मोर्चा निघणार नाही, हे आंदोलन होणार नाही. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे काही नेते हा फोर्स करत होते की हा निघाला पाहिजे म्हणून. मी पुन्हा सांगतो, हा व्यापाऱ्यांचा विषय नाही, हा भारतीय जनता पक्षाचा मराठी माणसाच्या विरोधात असलेला मोर्चा आहे. मीरा भाईंदर मध्ये मराठी माणूस नाही असं या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचं मत आहे. बळजबरी तिथल्या काही जे काय 25-50 व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली होती त्यांना बळजबरी बंद करायला लावलेत. आमचा आरोप आहे की हा भारतीय जनता पक्षाने मराठी माणसाच्या विरोधात काढलेला मीरा भाईंदर मधला मोर्चा हा मीरा भाईंदर मधल्या मराठी माणसाचा अपमान आहे. आमची पुढची भूमिका असणार आहे, आम्ही देखील अशाच प्रकारचा एक इथल्या आगरी कोळी समाजातल्या लोकांना एकत्र करून मीरा भाईंदर मधल्या जे काही मराठी माणसं आहेत त्यांना एकत्र करून एक मोर्चा आम्ही पण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काढणार. हा आमचा मोर्चा कुठल्याही माणसाच्या विरोधात नाही, हा आमचा मोर्चा मराठी माणसाचा मोर्चा, हा भारतीय जनता पक्ष मीरा भाईंदरच्या विरोधात असेल. तो GR रद्द करायला लागलाय ना, त्याचाच राग आहे भारतीय जनता पक्षाचा. ते जे व्यापाऱ्यांना जे बळजबरी मोर्चे वगैरे काढायला लावतात, बघा हे दुकानं बंद करून ही नाटकं महाराष्ट्रात नाही चालणार. आम्ही चुकीचे असू तर समोर माफी मागायची पण आमची तयारी आहे, पण तुम्ही जर नाटकं करणार असेल तर त्या नाटकाला अशा प्रकारे महाराष्ट्र सैनिक मनसेच्या स्टाईलमध्ये उत्तर देईल. ही नाटकं करू नका. भारतीय जनता पक्षाला माझी विनंती आहे, हे नाटकाचे धंदे बंद करा आता.